नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत प्रॉन्स करी म्हणजेच कोळंबी रस्सा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चमचमीत असं कोळंबी रस्सा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। पाव किलो कोळंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबू लावून मॅरिनेट करून घेतलेले आहे अर्धा ते 1 तास। इथे ओलं खोबरं घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, इथे कोकमचा आगळ घेतलेला आहे, पाणी आणि तेल। इथे सर्वात आधी कोळंबी रस्सा बनवण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातला। तेल थोडं गरम झालं की यात कांदा घालूयात। कांदा 1 ते 2 मिनिट तेलात छान भाजून घ्यायचा आहे आणि यातच टोमॅटो घातलं। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, नंतर हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे आणि यातच आता ओलं खोबरं घालायचं आहे। इथे बघू शकता वाटण चांगलं भाजून झालेलं आहे। ते एका प्लेट मध्ये काढूयात। थोडं थंड झाल्यावर त्याचं वाटण काढून घेऊयात। वाटण करून घेऊयात त्याचं। याच कढईत तेल घातलं थोडं। यातच तेलात कोळंबी छान परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। याच्यातच कोळंबी पण मस्त अशी परतून घेतलेली आहे। ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। कोळंबी रस्सा बनवून घेऊयात। तेलात वाटण घातलं। तुम्हाला जेवढा घट्ट पातळ हवा आहे रस्सा ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हे वाटण कच्चेपणा निघून जाईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचं आहे। यात लाल तिखट घालूयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तिखट घातल्यानंतर हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडं परतून झालं की यात लागेल तेवढं पाणी घालून वाटण छान शिजवून द्यायचं आहे। यातच कोकमचा आगळ घालायचं। कोकमचा आगळ घालून खूप छान चव येते रश्श्याला। त्यानंतर आपण जे फ्राय केलेले कोळंबी होते ते घातले। छान याला उकळी येऊन द्यायची आहे। ते बघू शकता कोळंबी रस्स्याला छान उकळी आलेली आहे आणि छान शिजलंही आहे कोळंबी। ते एका सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेऊयात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।